ऑफिशियलचा स्ट्रायकर एंड वरती ऋतिक, नॉन स्ट्रायकर एंड वरती अभय. ऑफिशियल रिव्ह्यू का बॉलर रिव्ह्यू. चला जाऊया आता टेक्निकल टीम च्या रूम मधून. ऑफिशियल वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, आपण पहिलेच सांगितलंय भीमार साठी चालू शकतो. प्लेयर वाईट साठी रिव्ह्यू घेणार नाही, भीमार साठी ठेवलेला आहे. त्यामुळे तुमचं डिसिजन काय आहे ते आमच्यापर्यंत येऊ द्या. वाईट बॉल आहे, वाईट बॉल. चला चला चालू करा. आपण पुन्हा एकदा नमूद करतोय, नीट सूचना ऐका. मी 10 वेळा तेच सांगितलंय, प्लेयर लोक फक्त भीमर साठी एक रिव्ह्यू घेऊ शकतात. पुन्हा एकदा तेच सांगतोय, हा रिव्ह्यू बॉलर मागत होता, ऑफिशियलने रिव्ह्यू घेतलेला नाहीये. ऑफिशियलने वाईट घोषित केलेला आहे. भीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इथे चांगला फटका येतोय. या बॉल वरती येतील 4 धावा. ऋतिकच्या बॅट मधून मात्र या 4 धावा पाहायला मिळत आहेत. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 5 या आकड्यावरती. पहिलाच बॉल मुस्तकीरचा चुकीचा आला, वाईड आला. वाईड नंतर आपण पाहतोय चौकार या क्षणी पाहायला मिळतोय. पुढ्यात बॉल फेकलाय, दिशा दिली आहे, पॉइंटला स्वीप केलाय. स्वीपर रेझन मधून बॉल ट्रॅव्हल होईल. येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. व्हॉट अ बॅटिंग लाईन. कलम बी टीम सध्या मैदानात आपण पाहतोय. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक या ठिकाणी होईल का? बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा एकदा फटका टॅप करून जरूर केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 3 अधिकृत बॉलची पैकी आणि 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका, गॅप शोधली आहे, पॉइंटला कव्हर केलाय, परंतु इथे शर्यत मात्र जिंकली आहे ती फिल्डरने आणि या येतील 2 धावा. फार चांगले रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. अगदी दोन्ही बॅटर समीकरणाची एक सांगड मैदानात घालतायत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके आहेत आणि या षटकामध्ये तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी तुल्यबलता पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे नशिबाची साथ अगदी बॅटरच्या बाबतीत आणि येतील आणखी एक 4 धावा. या येतील 4 धावा. चौकार आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय, परंतु या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल झाले, डबल साठी प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 18 आकड्यावरती. फार चांगली धावसंख्येची उभारी मैदानात पाहायला मिळते.
सांघिक खुड्यातलं दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. प्रणय आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी पाहतोय. इथे मात्र दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार. हा षटकार आहे. चला जाऊयात आपण. चांगला फटका यावेळी अगदी दिशा दिली आहे. बॉलला धाडलाय पॉइंट रिजन मधून सीमारेखा पार येतोय आणखी एक चौकार. बॉल पुढ्यात दिला अगदी जागा बनवली शफल झाले तदनंतर मात्र बॉलला दिशा दिली फाईन लेग मधून आणखी एक दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग लाईन कलम टीमची सध्या धावपळकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू म्हणावे लागेल मैदानात. सहजरित्या फटकेबाजी चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. खरंय आजकाल अजिंक्य आपण पाहतो ना नावांमध्ये फार बदल व्हायला लागले टीमच्या नावांमध्ये. एक काल असा होता बी टीम म्हणजे थोडीशी ए टीमच्या कमतरतेत पाहायला मिळायची परंतु आता क्रिकेटमध्ये तसं राहिलेलं नाहीये. आजकाल बी टीम सुद्धा ए टीम वरती कधी हवी होऊन जाते तपासही लागत नाही. इतके चांगले प्लेयर आज घडताना दिसून येत आहेत. यंग टॅलेंट फार चांगलं पाहायला मिळतंय सध्या तरी. जुन्या लोकांना अगदी बॅकफुट वरती टाका जुने प्लेयर मागे ठेवा. यंग टॅलेंट आजकाल बघायला भेटतं आणि त्याची उदाहरणं सध्या मैदानात आपण पाहतोय. समोर असलेला बॅटर ऋतिक आणि त्याच्या संगतीला अभय. ऋतिकचे आतापर्यंत 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. 4 चौकार 1 षटकार. चांगला फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. जमेची बाजू पंबल पाहायला मिळतंय. बॅटर साठी मात्र एक धाव अतिरिक्त प्रमाणात धावफलकावरती येईल. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावा संख्येचा एक उच्चांक गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी चालू असलेला अट्टाहास कलम टीमचा. चांगला फटका व्हॉट अ बॅटिंग टेक्निकल शॉट मी तर म्हणेल यावेळेला अगदी प्रॉपर टायमिंग आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा ब्लास्ट सिक्सर. फार चांगला मी तर म्हणेल दिमागात नजाकत क्रिकेट मधली पाहायला मिळाली आणि या नजाकतीमध्ये प्रॉपर टायमिंग. गोलंदाज मात्र जरूर थोडीफार प्रमाणात का होईना परंतु मैदानात चुकी साकारतोय. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे आणखी एक सिक्सर. फार चांगले बॅटिंग ऋतिकच्या नावाने आणि त्याच्यानंतर त्याला साथ देतोय तो अभय ज्याच्या बॅट मधून हे 2 बॅक टू बॅक सिक्सर आले. फटकेबाजीला दिशा आणि त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 46 आकड्यावरती 45 आकड्यावरती माफी असावी थोडा बदल आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
आतापर्यंतची 2 षटकांमधली हायेस्ट धाव संख्या आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 31 धावा खर्च करणारा गोलंदाज सुद्धा शिवशंभू चांदई टीम मध्ये पाहायला मिळाला. 31 धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये त्या, आणि त्या अगदी जीव घेण्या ठरत होत्या. परंतु चांदई संघाच्या बॅटर लोकांनी मात्र फार चांगली कामगिरी केली आणि मोठी धावसंख्या तिला सहजरित्या उभारी विजयात कन्वर्ट केली. उमाजी, दिनेश हे दोन्ही बॅटर गाजले गेले त्या मॅच मध्ये. परंतु या क्षणी आपण जाऊयात. गोलंदाज मुस्तकीर पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज झालाय. आई एकविरा मोघाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलम बी टीम. चांगला बॉल, राईट टर्न ब्लॉकर. यावेळी पाहायला गेलं तर अगदी चांगली गोलंदाजी आता मुस्तकीरच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. सरळरित्या यष्ट्यांच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय तो मात्र गोलंदाजाचा. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिघाई करण्याचा प्रयत्न सातत्याने वारंवार होतोय. इथे मात्र आलाय डॉट बॉल. ख्रिस्ती धर्म आणि त्यानुसार असलेलं आजचं हे नववर्ष. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे चांगला फटका सजवला जातोय, परंतु हे सिंगल आले डबलला कन्वर्ट केली जाते आणि या 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकत्या 47 या आकड्यावरती. मागचे दोनही बॉल मुस्तकीरचे थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु जीव घेणे ठरत होते कलम टीम साठी. परंतु यावेळी अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फटका आला ऑन दी कार्पेट. फिल्डर तैनात होईल आणि इथे फिल्डरला गुंगारा दिलाय. येथील 4 धावा. आणखी एक करामत पाहायला मिळाली. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 51 आकड्यावरती. नशीब सध्या बलावत्तर आहे मी म्हणेल या दोनही बॅटरचं. फिल्डिंग करण्यासाठी फिल्डर सज्ज काय झाला आणि समोर आताच बॉलने जी काय उचली घेतली ती सरळरित्या मैदानाच्या बाहेर. दर्जेदार बॉल मुस्तकीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे डॉटची संगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगली गोलंदाजी आता मुस्तकीरची मैदानात पाहायला मिळाली. स्कूप पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉलची संगता. 3 षटकांचा खेळ संपला आणि 51 धावा या धावपळकावरती आहेत. चला जरा स्पीडअप करा प्लीज. अजून बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसातल्या. चला लवकर चला प्लीज.
17च्या रन रेटने आतापर्यंत धावपळकावरती आपण पाहतोय. हवाई हल्ला जरूर चढवलाय, फ्लाय केलाय बॉलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे सुद्धा चुकी होती. आणि यावेळी काय घडतंय, झेल तर ड्रॉप झालाय परंतु संघासाठी धावा अडवण्याचा प्रयत्न. या 2च धावा येतील ना ऑफिशियल, 3 घ्या येतील 3 धावा. 3 धावेच्या मदतीने 54 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त एक चांगली फिल्डिंग सध्या मी म्हणेल मैदानात या फिल्डरच्या माध्यमातून झाली. झेल टिपायचा होता तिथे चुकी झाली परंतु फिल्डिंग मध्ये मात्र संघासाठी 1 धाव तरी वाचवली आहे. चांगला फटका, हवाई हल्ला, बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय लोंगांच्या डोक्यावरून मोठा ब्लास्ट, सिक्सर, लॉंगेस्ट सिक्सर. रणनीती फार चांगली आखली गेली आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी या दोन्ही फलंदाजांनी मैदानात कायम ठेवली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण धावसंख्येला मोठी उभारी. व्हॉलेंटियर तुम्ही जर झेल टिपला तर तुमच्यासाठी मनीष भगत यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. व्हॉलेंटियर हा फक्त. 14 बॉल 36 वरती सध्या पारी चालू आहे ती ऋतिक या बॅटरची. इथे आणखी एक पंचांचा इशारा, नो बॉल आणि येथील 4 धावा. 9+4 म्हणजे या अतिरिक्त 5 धावा. आज धावसंख्येचा उच्चांक गाठला जाणार का, कारण 69 धावा 68 धावा मला वाटतंय या ठिकाणी हायेस्ट स्कोर पाहायला मिळालाय आणि तो सुद्धा चेस केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय अद्यापपर्यंत 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल ज्याच्यावरती सिंगल तर आली आहे, डबल साठी प्रयत्न, इथे सुद्धा डबल कंप्लीट. सचिन खेडकर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. ऋतिकने जर अर्धशतक साकारलं तर त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. या येथील 2 धावा. सदुसष्ट धावा धावफलकावरती आहेत आणि 42 धावा ऋतिकच्या धावफलकावर. चांगला फटका, यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल जरूर येते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 68 या आकड्यावरती. चांगला बॉल, इथे डॉटची सांगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे आलाय डॉट आणि या डॉटच्या मदतीने 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल मात्र 68 या आकड्यावरती आपण पाहतोय. 68 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. इतिहास रचला जाईल का? सध्या 5 षटकांमध्ये नाबाद केली साकारण्याचा ऋतिकची अर्धशतकी केली साकारली जाणार का ते पाहणं फार गरजेचं आहे.
68 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 43 वरती सध्या बॅटर होती, जो आता स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला वारंवार टीम मीटिंग नकोय प्लीज. मोहाची वाडी टीम मीटिंग सातत्यपूर्ण धोकादायक ठरत आहे. स्पीडअप करा आपण. स्पीडअप करा प्लीज. आदित्य वाईडचा इशारा. आदित्य गोलंदाजीला आलेत. कुणाल आपण पाहतोय सध्या गोलंदाजी साकारतायत, परंतु पहिल्याच बॉल वरती स्वैरचा मारा. एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. इथे आलाय डॉट बॉल. सिच्युएशन फार महत्वाची आहे ऋतिक. तुम्ही कोणत्या क्षणी कुठे खेळता आणि त्याच्यानंतर पंचांचा निर्णय अगदी वाईटचा कशा प्रकारे हे पाहणं गरजेचं आहे. इथे आणखी एक वाईट पाहायला मिळतोय. बॉलला अतिरिक्त बाउन्स केलं, पंचांनी इशारा जरूर केला. लेग अंपायर आणि मेन अंपायर मधली सिच्युएशन आपण पाहतोय अगदी सल्ला मसलत, आणि इथे वाईटचा इशारा. वाईटच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. इथे फटका सजवलाय जरूर, परंतु येथील 4 धावा. या 4 धाव्यांच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 74 आकड्यावरती. सर्वात मोठी उच्चांक आजच्या दिवसात धावसंख्या. आणि ऋतिकच्या बॅटिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर आतापर्यंत 47 धावसंख्येवरती खेळतोय. 19 बॉल आणि 47. चांगला फटका. यावेळी हल्ला जरूर चढवलाय. सिंगल आले, डबल साठी प्रयत्न, आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 76 आकड्यावरती. चांगला फटका, आणि या ठिकाणी मात्र सिंगल तर कंप्लीट केली, दुसरी साठी प्रयत्न करतोय, आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. आणि मला वाटतं अर्धशतकी केली सध्या इथे प्राप्त करतोय तो फलंदाज ऋतिक, ज्याने आतापर्यंत मैदानात 51 धावांचा पाठलाग केलाय. 21 बॉल आणि 51 धावा. काही दिवसांपूर्वी सातत्यपूर्ण ती चर्चा आहे नाईटची ती स्पर्धा, आणि मनीष बारसकर फास्टेस्ट 50 13 बॉल 56 धावा रचल्या होत्या त्याने मैदानात. सिंगल आले, दुसरी साठी प्रयत्न, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट, आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते आहे. 80 आकड्यावरती धावसंख्या 80 आपण पाहतोय. चांगला फटका. स्पर्धेतली दुसरी 50 आपण पाहतोय, आणि अगोदरची 50 आपण पाहिली शिवशंकर चांदाईचा दिनेश, ज्याच्या बॅटिंग लाईन वरती आपण अनुभवली पहिलाच सामना. आणि अगदी आपण पाहतोय 23 बॉलचा सामना केला ऋतिकने. 57 धावा धावफलकावरती. विचार करायला गेलं तर 8 चौकार आणि
2 षटकार त्याच्या बॅटिंग लाईन वरती आणि स्ट्राईक रन रेट जर पाहायला गेलं तर अगदी 247.83 च्या रन रेटने तो खेळताना जरूर दिसलाय. वेल प्लेड ऋतिक. एक चांगली समरी केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले जाते. हे खरं श्रेय आहे केटीसी लाईव्हचं. अगदी झंझावत सध्या कर्जत, कालापूर, रायगड फार ठिकाणी मात्र केटीसी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा उच्चांक जर पाहायला गेला तर एकंदरीत 3 जागेवरती केटीसी वाहिनी काम करताना दिसून येते. चला आता विनंती असेल त्वरित फिल्डिंग सजवा आपण कलम टीम. पंच्याऐंशी धावत संख्येचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग सजवा आपण पटकन. अर्धशतकी केली साकारली. त्याच्यावरती विश्वास संघाचा. चांगला बॉल यावेळी मात्र परंतु पंचांनी दंडित केलाय. इथे सुद्धा सुरुवात तीच पाहायला मिळतीये. व्हाईट बॉलने फेकी अगोदरच्या इनिंग मध्ये आपण अनुभवलं होतं. मोहाचीवाडी टीमने सुरुवात करताना पहिला बॉल व्हाईट जरूर फेकला होता. फुलर लेंथ फिंगर झालाय. परतावं लागेल या बॅटरला. पहिला झटका लागलाय एकविरा मोहाचीवाडी टीमला. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. वन डाऊनच्या विकेट वरती मुस्तकीन. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर अगदी फार मोठा भला टार्गेट सेट केला गेलाय आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो एकविरा मोहाचीवाडी टीमला. हा संघर्ष फार मोठा काही सांगून जातोय. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर सकाळची पहिली मॅच 69 धावसंख्येची गरज होती शिवशंभू चांदाईला. बऱ्याच जणांना वाटलं होतं की या धावा कुठल्या जाणार नाही, परंतु शेवटच्या क्षणी दिनेशा बॅटरने आणि उमाजीने दिलेली साथ, फार चांगला संघर्ष दोघांचा पाहायला मिळाला आणि सहजरित्या या सामन्याला
शेवटच्या बॉलवरती यशस्वीता दाखवताना दिसून आलेत, परंतु इथे विकेट आली आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय गोलंदाज ऋतिकचा. कलम टीम कलम बी आणि त्याच्या विरोधात एकविरा मोहाचीवाडी. पंचांकडे अपील तंत्राचा वापर, पंच तटस्थ. इथे डॉटची संगत आहे. प्रत्येक बॉलवरती मोठमोठे फटके येणं अपेक्षित असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात डॉट बॉलची संगत आहे. व्हाईट बॉलने जे एकविरा मोहाचीवाडी टीमचं धावसंख्येचं खातं उघडलंय, तदनंतर विकेटने दुसऱ्याच बॉलवरती खातं उघडलं ते गोलंदाज ऋतिकने, परंतु तदनंतर दोनही डॉट बॉल आलेत, एकही धाव धावफलकावरती आली नाही. चांगला फटका यावेळी ऑन साइडला लॉंग ऑफला फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्यावरती सिंगल पाहायला मिळते. 4 अधिकृत बॉलची फिकी आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात जर धावा कमतरतेत आल्या तर मात्र थोडं पराभवापासून वंचित राहू शकतात त्या एकविरा मोहाचीवाडी टीम, कारण इथे धावा येणं अपेक्षित आहेत. या बलाढ्य धावा संख्येला एक वेगळं रूप द्यावं लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानात आणावी लागेल. चांगला फटका यावेळी, इथे बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय तो मात्र हा षटकार. व्हॉलेंटियर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता तुमच्या पारितोषिकात वाढ होते. जे काही आपले व्हॉलेंटियर आहेत त्यांच्या पारितोषिकात आता वाढ होते. आता षटकाराचा झेल टिपला तर मनीष भगत यांच्याकडून 200 रुपये. आणखी एक चांगला दर्जेदार स्ट्रोक, 1 बाउन्स चौकार. बॅटरला सांगतो 5000 तुला काच पडली. षटक क्रमांक 1 समाप्ती पथावरती आलेत आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 12 आकड्यावरती. 85 धावा संख्येचं टार्गेट. गोलंदाज प्रेम आपण पाहतोय, सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. शॉर्ट पिच बॉल समाचार दिलाय, जागा बनवून खेळले गेले आणि त्याच्यानंतर मात्र येतोय हा षटकार. ही गरज आहे खरं म्हणायला गेलं तर. अगदी मोहाचीवाडी टीम साठी संघर्ष करावा लागेल. पहिल्या 4 बॉल मध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळला तर ऋतिकने, परंतु शेवटचे 2 बॉल ऋतिक साठी जीव घेणे जरूर ठरले आणि या क्षणी राहुलच्या बॅट मधून ते मोठे फटके आले. स्ट्राइक रोटेटचा हा फायदा झाला. त्याच्यानंतर प्रणयची विकेट गेली होती. जागा घेण्यासाठी आलेला मुस्तकीन आणि त्याच्यावरती आता मुस्तकीनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. राईट अप ओव्हर द विकेट. अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सामन्यातलं चित्र स्पष्ट जरूर करतायत
गोलंदाज आणि बॅटरच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर कधी सामना मोहाची वाडीच्या बाजूने पाहायला मिळतोय तर कधी गोलंदाज डॉट बॉलची फेकी करत असताना आपल्याकडे तो सामना वळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. टार्गेट भला मोठं जरूर आहे. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा मुस्तकीनच्या बॅट मधून येतोय. डीप एक्स्ट्राचा वन बाउंड चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. आणखी एक चांगला स्ट्रोक इथे मुस्तकीन अजूनही त्याने सिद्ध केलाय. जरी गोलंदाजीत मोठे फटके आमच्याकडून दिले गेले असले तरी मात्र बॅटिंग मधून ते फटके घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि तसाच प्रकार सध्या मुस्तकीनचा. त्याला माहिती आहे मोठमोठे फटके अगदी विजयाच्या समीप नेऊ शकतात. हा षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात. किती जास्त असतील पहिल्या याच्यात किती आल्या 12 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फुलरले पंचांचा नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा आणि इथे येतोय नो बॉल वरती षटकार. खणखणीत दणदणीत ही मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. मुस्तकीन नावाचं वादळ सध्या मैदानावरती आणि त्याच्याच बॅट मधून खणखणीत मोठमोठे फटके पाहायला मिळत आहेत. अगदी हे नाणं आता खणत आहे आणि ते नाणं मात्र धावसंख्येच्या स्वरूपात आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रेमाने धावा बहाल करतोय सध्या तरी या ठिकाणी. या 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या इनिंग कडे नजर मारावी लागेल कारण पहिल्या इनिंगचा विचार करायला गेलं 2 षटकांमध्ये 45 धावा होत्या. तदनंतर तिसरं षटक इकॉनॉमिकल आला. मुस्तकीन त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आदित्य महागडा ठरला आणि कुणालाही महागडा ठरला होता. परंतु जर इथे 35 धावा धावफलकावरती येत आहेत तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकाचा विचार करायला गेलं तर आहे एकविरा मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात कलम बी टीम. आणखी एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षण दिनेश मैदानात काय चुकी केली हे माहित नाहीये. मी म्हणेल झेल परफेक्टली होता. फक्त हातामध्ये कॅरी करत असताना फार मोठी चुकी झाली आहे. अंदाज परफेक्टली होता मी म्हणेल. हातातून हा झेल ड्रॉप झालाय. फ्री हिटचा होता परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर चौकार मात्र अडू शकले असते. तो चौकार आला नाहीये. या येथील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले. 41 या आकड्यावरती 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धावा संख्येचा विचार करायला गेलं तर बरचसा क्रिकेट अजूनही बाकी आहे. म्हणजे आता येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती 44 धावा संख्येची. 18 बॉल 44 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये आल्यात 41. या षटकात तब्बल 29 धावा खर्च केल्यात. मी म्हटलं ना की सकाळी एक षटक जे आपण पाहिलं होतं 31 धावा संख्येचं 31 धावा खर्च केल्या होत्या परंतु यावेळी मात्र 29 धावा खर्च झाल्यात.
दोन षटकात धावा आपण पाहतोय 41 या आकड्यावरती. 18 बॉल आणि गरज असेल ती 44 धाव संख्येची. सांघिक कुड्यातलं तिसरं षटक. राहुल आपण पाहतोय गोलंदाजीला. मोहाची वाडी संघ जर जिंकले तर मात्र बाहू राठोड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. राहुल टू राहुल सध्या आपण पाहतोय. गोलंदाज राहुल, समोर बॅटर सुद्धा राहुल. इथे फटका मी तर म्हणेल फसलाय. या येथील 2 धावा. सध्या कलम टीम मध्ये सुद्धा तुतुमयचा खेळ सुरू झालाय आणि पाहायला गेलं तर या 2 धावेने मात्र 43 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. चला जरा स्पीडअप घ्या. चांगला बॉल. यावेळी मात्र शरीराचा वेध बॉलने जरूर घेतला होता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 44 या आकड्यावरती. चांगला बॉल. चला मुस्तकीन, चर्चा करत बसू नका आपण. पंचांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. इथे डॉट बॉलची सांगता आहे. चांगला फटका. यावेळी मात्र दिमागदार सजवलाय. फटक्याला दिशा दिले. आणखी एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. चला बॉल पाठवा मैदानात. तन्मय मिनमिने आपण कीपरच्या मागे या. व्हॉलेंटियरची भूमिका साकारण्यासाठी. तन्मय चला आपण तिकडे. पन्नास धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 15 बॉल आणि 35 ची गरज आहे. सामना फार चुरशीचा वाटतोय आता. इथे सुद्धा नशिबाची साथ मुस्तकीनच्या बाजूने. 22चा हा चौकारील. या आणखी 4 धावा धावपळकावरती.
54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आदरणीय भाऊ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्ष स्वागत. आदरणीय भाऊ भोईर या आपण. चांगला फटका मुस्तकीनच्या बॅटमधून वन मॅन आर्मीची झुंज काय ती मात्र आज मैदानात दाखवून देतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी आणि इथे आलेला षटकार कलम टीमला बॅकफुट वरती जरूर घेऊन जातोय, कारण या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 60 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता षटकार चौकार बाईचा चौकार आणि षटकार संपली ना ओर संपली का? मग डॉट टाकला मग काय? एक डॉट आला होता ना षटकाराच्या पण आधी. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 आकड्यावरती. आता 12 बॉल आणि गरज असेल ती 25 धावसंख्येची. बॉल पाठवा मैदानात. 12 बॉल 25 ची आवश्यकता. तमाम प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं पिटावं इतकी देखणी मॅच. मुस्तकीन आपण पाहतोय यावेळी 14 बॉल आणि 41 धावसंख्येचा तो सामना करतोय. या मैदानावरती 2 50 आपण अनुभवल्यात. पहिली 50 आली होती ती दिनेश चांदई संघाचा. त्यानंतर याच मॅच मध्ये आपण पाहिली होती ती अर्धशतकी ऋतिकच्या नावावरती. आणि आता मात्र मुस्तकीन तशीच वाटचाल सध्या मैदानावरती करतोय. 23 बॉल आणि 57 धावा ऋतिकच्या नावावरती आहेत या मॅच मध्ये. नाबाद पारी, परंतु आता 14 बॉल आणि 41 धावा या मुस्तकीनच्या नावावरती आहेत. गोलंदाज ऋतिक आपण पाहतोय गोलंदाजीला, ज्याने याच मॅच मध्ये 23 बॉलचा सामना करत असताना 57 धावा कमावल्यात. परंतु आता गोलंदाजीला आहे ज्याने पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळला होता. 12 धावा खर्च केल्या होत्या. महत्वपूर्ण विकेट त्याने परतवली होती प्रणयची. परंतु आता या ठिकाणी गोलंदाजीला सज्ज झालाय. 12 बॉल 25 ची आवश्यकता. चांगला बॉल यावेळी मात्र आउटसाइड द एक्स्ट्रीमिटीज वाईड. पंचांनी दंडित केला जात आहे यावेळी गोलंदाजाला. वाईडच्या मारण्यात आणखी एक करामत. आता मॅच मध्ये तफावत थोडीशी बदलली. आता प्रति चेंडू 2 ची सरासरी राखायची. चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावं लागेल ते राहुल या बॅटरला. विकेट नंबर 2. बॅक टू डगआउट. दुसरा आदरा जरूर लागलाय आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेला तर ज्या ब्रेक थ्रू साठी दुसऱ्या ब्रेक थ्रू साठी प्रयत्न चालू होते तो मात्र प्राप्त केलाय. तो मुस्तकीन अजूनही मैदानावरती आहे. आदित्य न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. चांगला फटका यावेळी डबल ला कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावेच्या मदतीने 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार चांगली गोलंदाजी, फार चांगली बॅटिंग सध्या मैदानात आहे. 10 बॉल 22 ची आवश्यकता. चांगला फटका यावेळी, परंतु इथे झेल झालाय ड्रॉप.
नशिबाला म्हटलं जातं ना, या ठिकाणी दैव देत आहे आणि कर्म नेत आहे, अशी परिस्थिती पाहायला मिळते. सिंगल वरती थांबलेत, सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली 64 आकड्यावरती. चौदा बॉल 41 वरती मुस्तकीनची पारी. फटका उचलण्याचा प्रयत्न, सिंगल आली आहे, डबलला परावर्तित करण्याचा प्रयत्न पंबल पाहायला मिळालं आणि इथे तिसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. आणि या क्षणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते, जाऊन पोहोचेल आतापर्यंत 67 आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. चौथ्या धावेसाठी फलंदाज झालाय बाद. प्रशांत आपण पाहतोय. येणारे 8 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना फार रोमांचकारी झालाय. चांगला फटका यावेळी मुस्तकीनच्या बॅट मधून सिंगल आली आहे. प्रयत्न केले जात आहेत दुसऱ्या धावेसाठी आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते, हळूहळू का होईना परंतु लक्ष्याच्या अगदी समीप जाण्याचा प्रयत्न. सेहेचाळीस धावसंख्येवरती मुस्तकीनची पारी. हा डॉट बॉल आलाय, अगदी निर्णायक आपण पाहतोय. चार षटकांचा केल्या ठिकाणी संपलाय आणि टोटल आपण पाहतोय 69 आकड्यावरती आहे. 85 धावसंख्येचं टार्गेट, येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 16 धावसंख्येची. चला जरा हॅलो स्पीडअप करा आपण. चला चालू करा मॅच. सहा बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीला गोलंदाज रमेश. प्रशांत आपण पाहतोय स्ट्रायकर वरती. इथे फलंदाजाला आत्महत्येस प्रवृत्त जरूर केलाय. मुस्तकीनला स्ट्राइक पाहिजे होती, त्या स्ट्राइक वरती तो जरूर आलाय. शुभम आपण पाहतोय.
न्यू बाटर मैदानात दाखल होतील. आज या 8 टीम मधून जो क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये दाखल होईल त्याने उद्या सेमीफायनल क्रमांक 1 खेळण्यासाठी बरोबर संध्याकाळी 4 वाजता यायचंय. उद्या महेश केबल नेटवर्क अँड इंटरनेट ब्रॉडबँड सर्व्हिस सध्या आपण आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. महेशजी राणे निखिलजी राणे यांच्या विद्यमानाने या ठिकाणी आपण पाहतोय नेटची सुविधा उपलब्ध करून दिले. त्यांचं मनस्वी आभार. चांगला फटका मुस्तकीनच्या बॅट मधून इथे मात्र ड्रॉप झालाय झेल. या येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये. जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 71 आकड्यावरती. आता बॉल शिल्लक आहे ते मात्र 4. आणि पाहूयात अगदी मुस्तकीन 17 बॉल 46 धाव संख्येवरती आहे. आणि संघासाठी जर विचार करायला गेलं 48 झाले का नाही किती वरती येतो त्याच्या 2 टाकले का रे आता किती बॉल झाले बॉल 2 झाले माझ्या बरोबर झाले 46 वरच रे तो. त्यांनी नंतर कुठे गेला 46 नंतर स्ट्राईकलाच नव्हता तो. चांगला फटका यावेळी मुस्तकीनच्या बॅट मधून आणि तिसरी अर्धशतकी केली. सध्या मैदानावरती पाहतोय अर्धशतक कंप्लीट झालाय मुस्तकीनचं. आणि यावेळी धावा संख्येचा विचार करायला गेला तर धावा जाऊन पोहोचल्या टोटल 75 आकड्यावरती. संस्कार आपल्यासाठी ती खुर्ची वाट बघतीये. मुस्तकीन अर्धशतकी केली साकारले. थोडी बॅट उंचावून प्रेक्षकांना थोडं मंत्रमुग्ध. चला जाऊया आपण मॅच कडेच. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र एक झाली चुकी. आणखी एक चुकी पाहायला मिळतीये आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 79 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती आहेत. चला जाऊयात या मॅच कडे. इंटरेस्टिंग मोड निर्माण झालाय. खरं म्हणायला गेलं तर 2 बॉल आणि 6 धावा संख्येची गरज आहे. हा चांगला बॉल. गोलंदाज आपण पाहतोय रमेश. शेवटचा बॉल आणि आता 6 धावा संख्येची गरज आहे. सहा धावसंख्येची गरज आहे. एका बॉलची फिकी बाकी आहे. सांडशी टीम आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचंय. त्वरित टॉस केला जाईल याची नोंद घ्या. जर विलंब झाला तर आयोजकांच्या वतीने षटके मात्र कमी होतील.